नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आपण सर्वांचे स्वागत करतो. सर्वप्रथम आपण सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या योग दिवसाचे औचित्य साधूनच विदत लीगल या एका मंचाने आपल्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आजच्या या व्याख्यानाचे शीर्षक आहे योग आणि धर्मनिरपेक्षता, जे आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर रमेश पांडव. आपल्याला विधत लीगलचा परिचय सगळ्यांना करून देतो. विधत हा शब्द सभा आणि समिती यांच्या समान अर्थाने ऋग्वेदात आढळतो. वेदकालीन समाजाची एकत्र येऊन विविध नियम तसेच सण उत्सव किंवा या संदर्भात तत्सम काही महत्वाचे निर्णय जर घ्यायचे असतील तर ज्या ठिकाणी जमायचे त्या जागेला विदत असं ऋग्वेदात संबोधलेलं आहे. या वेदकालीन अर्थातून प्रेरणा घेऊन वादे वादे जायते तत्वबोधो या भूमिकेतून विधत लीगलचा हा आमचा एक प्रांजळ प्रयत्न आहे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण तसेच मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध पैलूंविषयक कायदा आणि धोरणे समजून घ्यावीत, त्याविषयी चर्चा करावी, त्या संदर्भात संशोधन तसेच प्रबोधनात्मक कार्य करावे आणि वंचित घटकाला देखील न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, या उद्देशाने आम्ही काही समविचारी मित्रमंडळी माननीय न्यायमूर्ती श्री अंबादास जोशी सर, प्राचार्य नारायण राजाध्यक्ष सर आणि डॉक्टर उदय वारुंजीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन काम करीत आहोत. आशा आहे की हा विधत लीगलचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना आवडेल आणि आपण देखील आमच्या सोबत सहभागी व्हाल. धन्यवाद. धन्यवाद प्रवर्तक सर. यापुढे मी ऍडव्होकेट वैष्णवी गुजराती हिला विनंती करतो की तिने वक्त्यांचा परिचय करून द्यावा. वैष्णवी. धन्यवाद आकाश. आज आपल्या विधत लीगलच्या पहिल्या पुष्पाला वक्ते म्हणून आपणास डॉक्टर रमेश माधवराव पांडव हे लाभले आहेत. खर तर सरांचं एकंदर काम बघता थोडक्यात परिचय देणं खूप अवघड आहे, पण मी प्रयत्न करते. सर, आपला जन्म 14 नोव्हेंबर 1955 मध्ये झाला. आपण सध्या गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथे डायरेक्टर पदाची धुरा सांभाळत आहात. आपण 1978 मध्ये आपले बीई सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. आपण 1984 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ रुड़की उत्तर प्रदेश म्हणजेच सध्याचे IIT येथून ME पूर्ण केले आहे. तसेच 2018 मध्ये वॉटरशेड डेव्हलपमेंट मॉडेल फॉर अपलिफ्टमेंट ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथून आपण PhD पूर्ण केले आहे. 1965 पासून आपण संघ कार्यात सहभागी आहात. 1977 मध्ये मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या नामांतर चळवळीमध्ये आपण सहभागी झाला होतात आणि विविध ठिकाणी सभा घेऊन अनेक घरे जाळपोळीपासून वाचवली होती. आपण 1983 पासून सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक संचालक आहात. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख व समरसता मंच प्रांत अध्यक्ष तसेच सामाजिक समरसता मंच महाराष्ट्र राज्य निमंत्रक म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे. आपण अखिल भारतीय समरसता कतविधी मंडळाचे सदस्य आहात. फुलेवाडा ते दीक्षाभूमी नागपूर या फुले आंबेडकर यात्रेमध्ये आपण सहभागी झाला होता. महाराष्ट्रातील 10 ठिकाणी आपण संविधान अभ्यास मंडळ देखील चालू केले आहे. आपण मंदिर प्रवेश चळवळीत सहभागी होऊन या चळवळीची धुरा यशस्वीपणे पार पाडली आहे. सेवावर्धिनी पुणे यांच्यातर्फे चालू असलेल्या जलदूत या चळवळीच्या कोर कमिटीचे आपण सभासद आहात. दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट नवी दिल्ली येथील रूरल डेव्हलपमेंट साठी काम करणाऱ्या अखिल भारतीय व्यवस्थापन समितीचेही आपण सभासद आहात. सर, आपले विविध विषयांवर पेपर्स देखील पब्लिश झाले आहेत. खरं तर ही ओळख आपल्यासाठी खूपच कमी आहे, पण वेळेअभावी मी आता सरांना विनंती करते की सर आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद.
नमस्कार. हरि ओम. आज जागतिक योग दिवस आहे आणि माननीय माजी न्यायमूर्ती, माझे ज्येष्ठ मार्गदर्शक अंबादासरावजी जोशी, अंबेजोगाईपासून आमचा स्नेह आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांनी आज्ञा केली की योग आणि सेक्युलरिझम, योग आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर तू काही बोललं पाहिजे. जेव्हा मला त्यांनी हे सगळं सांगितलं, मग त्याच्यानंतर मग अशोकजी, नंतर पाठकजी या सगळ्यांशी संपर्क झाला. मी घाबरलो जरी नसलो, कारण मी योगाभ्यासी आहे, तरी एका नवीन विषयाचा अभ्यास करायला मिळणार म्हणून आनंद मात्र झाला. कारण यापूर्वी या विषयावर साधारण कुठे चर्चा होताना दिसत नाहीत असं दिसतं, आणि त्यामुळे या विषयाला जरा आणखीन सखोल स्पर्श करता येईल असं मला वाटलं आणि मी हो म्हणालो. साधारणपणे योग आणि धर्मनिरपेक्षता याचे 5 पैलू मी आपल्यासमोर विचारार्थ ठेवणार आहे. ते अल्टिमेट असेल, फायनल असेल, अखेरचा शब्द असेल असं समजायचं तर काही कारण नाही. आपण सगळी साधारणपणे वकील मंडळी आहात, आणि त्यामुळे ही गोष्ट नक्की आहे की याच्यात स्टेटमेंट्स अँड आर्ग्युमेंट्स अशा प्रकारची, ज्याला बहस म्हणतो आपण, अशी ही चालू राहणार आणि चालू होईल. त्याच्यासाठी एका अर्थानं ओरिएंटेशन म्हणून हे काही 4-5 मुद्दे सगळ्यांच्या समोर ठेवणार आहे. कधी कधी हे मुद्दे एकमेकात मिसळतील, तर कधी सलग येतील. कोणते हे 4-5 मुद्दे? पहिला मुद्दा असा की इतिहास किंवा उत्पत्ती हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो उद्देश या संबंधीचा आहे. तिसरा मुद्दा आहे तो स्वरूप या संबंधीचा आहे. चौथा मुद्दा आहे तो व्याप्ती आणि परिणाम या संबंधीचा आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे सद्यस्थिती. अशा या मुद्द्यांच्या संबंधात मी चिंतन करायचा प्रयत्न करतो आहे. ते प्रकट चिंतन आहे, एवढंच आपण लक्षात घ्यावं, ही नम्र विनंती आहे. माझं त्यातलं पहिलं स्टेटमेंट असं आहे की खरं तर दोहोंचा काही स्टेटमेंट म्हणजे संबंध नाही. योग आणि धर्मनिरपेक्षता, योग आणि सेक्युलरिझम. पण भारत असा एक अजब देश आहे की जिथे असे विषय पुढे येतात, त्याला काही राजकीय, काही सामाजिक, काही सांस्कृतिक निश्चित बाजू असते, आणि असे विषय पुढे येतात, त्याच्यावर बहस होते, चर्चा होते. आणि चर्चा होते त्याचंही कारण असं आहे की इथे पहिल्यापासूनच खंडन मंडनाची पद्धत आहे, चर्चेची पद्धत आहे. आणि त्यामुळे याच्या संबंधात ओरिएंटेशन असा मी शब्दप्रयोग जाणीवपूर्वक करतोय. जसं याचा इतिहास जर बघायला गेलं तर मी सहज विकिपीडिया चाळत होतो, त्यातला काही संदर्भ मी वाचून दाखवणार आहे. आपण तपशिलानं नंतर त्याचा वाचू शकता. इन मिड 19th century England, the terms secularist and secularism were coined by George Holyoake, ज्यांचा कार्यकाल 1817 ते 1906 असा सांगितला गेलाय, who founded a secularist society that helped, आता इथे हे पुढचे शब्द महत्वाचे आहेत, that helped end religious discrimination in parliament and elsewhere. हा त्यातला पहिला महत्वाचा भाग मला वाटला की या विषयावर तिकडे इंग्लंडमध्ये काय घडत असलं पाहिजे ज्याच्यामुळे त्याला हे सेक्युलरिस्ट सोसायटी काढावीशी वाटली. तर आपल्याला माहिती आहे की सेक्युलरिझम या शब्दाचा उगम हा तिकडे युरोपामध्ये झाला, आणि त्याचं कारणही तसं स्पष्ट आहे की राजा की चर्च असा प्राथम्य क्रमाचा भाग तिथे उभा राहिला. मी हार्श शब्द, कठीण शब्द प्रयोग करणार नाही, कारण ही जाहीर सभा नाही, ही चिंतन बैठक आहे. आणि म्हणून
तिथे जे चर्चचं राज्य होतं त्याला राजमंडळींनी चॅलेंज द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यातून हळूहळू हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की आपली ही जी रिलिजियनची कल्पना आहे ही पुरेशी नाही का का पुरेशी आहे, अशा प्रकारच्या चर्चा उत्पन्न झाल्या आणि त्याच्यातून त्यांच्या असं लक्षात आलं की जीवनाच्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना कव्हर करायचं असेल आणि विविध प्रकारच्या मंडळींना कव्हर करायचं असेल किंवा विविध विचारसरणीच्या पुढे येतात त्यांना कव्हर करायचं असेल तर आपल्याला राज्य शासन, राज्य व्यवस्था आणि हा ज्याला रिलिजन म्हणतात तो वेगळा करण्याची आवश्यकता आहे असं तिथल्या लोकांना वाटलं आणि म्हणून त्या दृष्टीने त्या देशामध्ये हालचालीला सुरुवात झाली. यातल्या आपण भारताशी जर संबंध जोडला ह्या सेक्युलरिझमची तर आपल्या असं लक्षात येतं की याच्यावर जेव्हा आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली घटना समिती काम करत होती त्यावेळेला पुरेशा चर्चा झालेल्या आहेत. मुळातून आपण त्या वाचा. माझी अशी तशी विनंती आणि आवाहन राहील. पण त्यातलं स्टेट्समन या वृत्तपत्रामध्ये एका ख्रिश्चन असोसिएट प्रोफेसरने लिहिलेला लेख आहे, त्यातला काही अंश हा त्या दरम्यानचा मुद्दाम मी आपल्या विचारार्थ ठेवणार आहे. म्हणजे मग सेक्युलरिझमचं स्वरूप हा पुढच्या मुद्द्याकडे मी वळेन. ते असं, नेव्हरदलेस there was some divergence of opinion among members of the Constituent Assembly regarding the nature of Indian secularism. One group called for a complete wall of separation between state and religion, while another demanded that the state treat every religion with equal respect. आणि ह्या दोन जे वेगवेगळे पक्ष होते याचं अद्वैर्य पण म्हणता येत नाही, पण विचार व्यक्त करणारी मंडळी एक होते के टी शहा आणि दुसरे होते के एम मुन्शीजी. आणि त्यामुळे याच्या संबंधामध्ये जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा के टी शहा आणि मुन्शी हे काय म्हणत होते प्रातिनिधिक स्वरूपात आहे, बाकी मंडळी पण त्यात सहभागी होती. के टी शहा बिलॉंगड टू द फर्स्ट ग्रुप, के एम मुन्शी बिलॉंगड टू द सेकंड, who argued we are a people with deeply religious moorings. At the same time, we have a living tradition of religious tolerance. The results of the broad outlook of Hinduism that all religions lead to the same God. In view of the situation, our state could not possibly have a state religion. मुन्शींनी हे सगळं स्पष्ट केलंय की इथला एक मोठी परंपरा आहे. स्वामी विवेकानंद त्याला रिलिजियस डेमोक्रेसी असा पण शब्द देतात आणि त्यामुळे इथे विविध प्रकारची तत्वज्ञानं अशी जन्म घेत असल्यामुळे त्याचा उल्लेख स्पष्टपणानं मुन्शींनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे हे दोन सेपरेट असं होईल की नाही या बाबतीत त्यांना साशंकता वाटते. आणि म्हणून के टी शहा बिलॉंग टू द फर्स्ट ग्रुप. पुढे चालून आपल्या असं लक्षात येईल की याच्यावरच्या ज्या डिबेट्स आहेत या वाढत गेल्या आणि याच्या संबंधामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा खूप स्पष्टपणाने आपले विचार व्यक्त केले. त्यांचेही काही लेख आपल्याला दिसतात आणि त्यांनीही स्पष्टपणाने असं म्हणलं की याची इथे तशी आवश्यकता फार मला वाटत नाही. याचं कारण असं, त्यांच्या त्या सगळ्या दीर्घ भाषणामध्ये त्याचे स्पष्ट उल्लेख आलेले आहेत की ह्या कॉन्स्टिट्यूशनचं स्वरूपच मुळात तसं आहे. आणि आपण प्रियांबल, मी काही वकील मंडळींना सांगायला पाहिजे असं नाही, पण प्रियांबलमध्ये तशी त्यांनी प्रोव्हिजन केलेली होती. आपल्याला माहिती आहे की उपासनेचं स्वातंत्र्य आहे. रिलिजन म्हणजे उपासना. मी अजूनही धर्म हा शब्द उच्चारत नाहीये, म्हणून रिलिजन म्हणजे उपासना अशा अर्थानं इथं मी सगळ्यांना स्वातंत्र्य ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे इथे आस्तिक आणि नास्तिक असे दोन ब्रॉड नावं आपण घेऊया. आपल्या असं लक्षात येईल की अशी जी काही या ठिकाणी मंडळी आहेत तर ह्या सगळ्यांच्यासाठी आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये जागा ठेवलेली आहे. तो भारतीय नागरिक असू शकतो याची आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याकडे हे पण नवीन नाहीये. म्हणजे चार्वाक दर्शन, एकंदर 9 दर्शनशास्त्र आहेत, त्याच्यापैकी चार्वाक हे सरळ सरळ भौतिकवादी असणारं शास्त्र आहे. एवढंच नव्हे तर षडदर्शन शास्त्रांपैकी सांख्य आणि योग ही 2 शास्त्र तर अशाच मानली जातात की ज्यांना आस्तिक मानलं जात नाही, पण वेदांवर विश्वास आहे, पण वेदांचा त्यांनी लावलेला अर्थ वेगळा आहे. सांख्य दर्शन शास्त्रामध्ये अशा प्रकारचा
सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर असा काही मानला गेलेला नाही. पुरुष प्रकृती असे शब्द आहेत. योगदर्शन शास्त्राने ईश्वर असा शब्द प्रयोग केलेला दिसतो. आणि म्हणून याच्या संबंधामधल्या चर्चा आपल्याकडे खूप जुन्या आहेत. कुणालाही त्याच्या संबंधामध्ये फार बंधन काही घातलेलं दिसत नाही. सांगायचा अर्थ असा की कॉन्स्टिट्यूशनचं निर्मिती होत असतानाच काही लोकांनी आरोप केले. त्यातला एक आरोप तर माझ्याकडे आता लेखी वाचून दाखवत नाही, आपल्याला आणखीन पुढे सरकायचंय. आणि राजेंद्र प्रसादांना त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख करावा लागला, त्याचा परामर्श घ्यावा लागला. इंग्लंडमध्येच त्याची चर्चा सुरू झाली की ही जी घटना आहे ती हिंदूंची असणार आहे. आणि राजेंद्र प्रसादांना हे सांगावं लागलं की अहो असं काही नाहीये, त्याच्यावर त्यांचं भाषण आहे. अर्थात त्याच्या आणखीन खोलात जायची आवश्यकता नाही, पण अनेक देशी विदेशी टीकाकार असं म्हणतात की अशा प्रकारचं संविधान, अशा प्रकारचं इतकं ब्रॉड संविधान हे हिंदू लोकच करू शकतात. अशाही प्रकारची काही वाक्य आपल्याला आढळतील. या संबंधामध्ये माझे मार्गदर्शक पतंगे साहेब आणखीन जास्त स्पष्ट करून सांगू शकतात. मला सांगायचा हेतू असा की या ठिकाणी सेक्युलरिझम याचा अर्थ जो त्यांना अपेक्षित होता युरोपमध्ये, तो भारतामध्ये फार प्राचीन काळापासून आहे. आणि प्राचीन काळाचा संदर्भ देत असताना मी इथे कालखंड स्पष्ट करतो. इसवी सनाचं 13वं शतक ते 18वं शतक याला मध्ययुगीन काळ म्हणतात. इसवी सनाच्या 1300 शतकापासून ते पाठीमागे याला प्राचीन म्हणायची पद्धत आहे. आणि सेक्युलरिझमचा जन्मच जर मुळात गेल्या 100-200 वर्षातला असेल, 300 वर्षातला असेल, तर आपल्याला आता योगशास्त्राच्या मूळ उगमाकडे जावं लागतं आणि त्याचा इतिहास बघावा लागतो. ठसठशीत स्वरूपात ते मग वेदात, उपनिषदात अनेक ठिकाणी योग हा शब्द येईल, पण त्याचं टेक्स्ट ज्याला म्हणतात ते रामायण कालात दिसतं. रामायणाचाही कालावधी अलीकडच्या शास्त्रज्ञांना मंजूर असलेला 8 ते 10 हजार वर्ष जुना असा मानला जातो. माझ्या दृष्टीने तो 28 लाख वर्षांचा आहे, पण तो भाग वादाचा आता आपण सोडून देऊया. एक 5-10 हजार वर्षापूर्वी हे आमच्याकडे सुरुवात झालं. 100-200 वर्ष कुठं आणि 5-10 वर्ष कुठे. रामायणामध्ये योग वासिष्ठ आहे. जसं महाभारतामध्ये गीता आहे तसं रामायणामध्ये योग वासिष्ठ आहे. वसिष्ठ मुनींनी रामाला केलेला उपदेश आहे. आणि मला हेही सांगण्याची या ठिकाणी थोडीशी आवश्यकता वाटते, म्हणजे आणखीन जरा जास्त गोष्टी स्पष्ट होतील. सेक्युलरिझम या अर्थाने की समाजातला सगळा स्तर कव्हर होतो आहे, केवळ विद्वान आहेत असं नाही. वसिष्ठांना राजर्षी शाहू वेश्येचा पुत्र असा उल्लेख करतात. प्रभू रामचंद्र तर क्षत्रिय आहेत. आणि त्यामुळे हे होत असणारी चर्चा ही बहुजन समाज गटामध्ये, दलित गटामध्ये अशा असणाऱ्या मंडळींच्याकडून, दलित हा शब्द वापरायचा नाही म्हणून अलीकडच्या काळात अनुसूचित जाती जमाती असा शब्द प्रयोग करूया. आणि मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ऋषी मुनी आपल्याला दिसतील की ह्या ग्रंथांचे कर्ते जे आहेत हे या गटातून आहेत. किंबहुना सप्तर्षींपैकी कोणीही असं उच्चवर्णीय नव्हतं असाही एक उल्लेख महात्मा बसवेश्वराच्या ठिकाणी आढळतो. हा जाता जाता संदर्भ एवढ्यासाठी मी देतो की केवळ हे तत्वचर्चा म्हणून दे, तर समाजाच्या सगळ्या स्तरात पोहोचून प्रत्येकाला वरच्या स्तराला जायला हा मार्ग होता. आणि त्यातला जो सगळ्यात महत्वाचा मार्ग होता तो होता योग. त्यामुळे योग वासिष्ठ हे त्यातलं पहिलं टेक्स्ट आहे. नंतरच्या काळातलं ज्याच्या आधारानं आत्ताचा सगळं योग वर्ग चालतात, जागतिक योग दिन चालतो, तो आहे पतंजलींचा काळ. आणि त्याचाही कालावधी साधारणपणे इसवी सनापूर्वी 2रं-3रं शतक मानलं जातं, किंवा कधी कधी 5व्या शतकापर्यंत ते खेचलं जातं. पतंजलींना कुणी बुद्धाच्या समकालीन मानतं, कुणी आधी मानतं, कुणी नंतर मानतं. त्यातले आपण पुन्हा तत्वज्ञ मंडळींचे विचारप्रवाह सोडून देऊ. पण एक गोष्ट नक्की की साधारणपणे 2-1 हजार वर्षापूर्वी पतंजली मुनींनी साधारण 197 सूत्र लिहिली. सूत्र त्याचं एक टेक्स्ट आहे. म्हणजे मी जेव्हा योग शिकायला सुरुवात केली त्यावेळेला ते 3 पैशाला होतं, आता ते काहीतरी 5-10 रुपयाला मिळतं. एक छोटीशी सूत्राची पुस्तकं आहेत ती. आणि सूत्र अशा स्वरूपात आहेत. अथ योगानुशासनम, योग चित्तवृत्ती निरोधा हे झाले 2 सूत्र. अशा प्रकारची सूत्रच आहेत. स्थिरम सुखम आसनम हे झालं 3रं सूत्र. अशी सूत्र लिहित ती 4 धड्यांमध्ये, 4 पाठांमध्ये, 4 चॅप्टर्समध्ये हे सगळं योगशास्त्र संपतं. परंतु ते जशाला तसं आत्ता कोणीही शिकवत नाही. याचं कारण ज्या स्वरूपात आज आपल्या पुढे आलं त्याचं कारण 15व्या-16व्या शतकामध्ये हठप्रदीपिका आणि घेरंड संहिता अशा 2 टेक्स्ट जरा आपल्या समोर येतात. आणि त्याच्यामध्ये मात्र आसनांचा, प्राणायामाचा, शुद्धिक्रियांचा जरा जास्ती उल्लेख, वर्णन आपल्याला आढळतं. म्हणजे जसं काही ठिकाणी आसनांचं वर्णन मृत्युमातंग केसरी अशा प्रकारचं केलेलं असेल. म्हणजे एकेका आसनाचं वर्णन करत असताना सुद्धा त्याची ऍडव्हर्टाईज केली जाते.
मयुरासन, मृत्यू मातंग केसरी असं त्याचं वर्णन आहे. पण हे 16व्या-17व्या शतकातलं आहे. आणि आज मात्र आपल्याला आपल्या स्वरूपात येतं तर ह्यातलीच काही आसनं पुढे भारतात ज्या संस्थांनी चालवलं, मग ती लोणावळ्याचं कैवल्यधाम असेल किंवा माधवाश्रम हरिद्वार ऋषिकेशचा असेल किंवा विविध प्रकारचे जवळजवळ 1000-2000 मठ मंदिर आहेत की जिथे अशा प्रकारच्या योगाचा अभ्यास केला जातो. आता याचं स्वरूप जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणावं लागतं. आणि ह्या आपल्या लक्षात येतं की याचा इतिहास योगाचा इतका जुना आहे, सेक्युलरिझमचा इतिहास. म्हणजे पहिला मुद्दा इथे संपतो की दोन्हींचा इतिहास कालखंड याच्यात खूप खूप फरक आहे. आणि म्हणून मी अगदी सुरुवातीला उल्लेख केला होता की आमच्याकडे अशा प्रकारचे तरी सुद्धा विषय चर्चेला येतात. ही गंमत जरी असली, योगायोग जरी असला, तरी योग म्हणजे जोडणे आहे आणि सेक्युलरिझमचं म्हणणंच आहे की राज्य आणि रिलिजन हे वेगळं करा. गमतीचा भाग असा की ते म्हणतं हे वेगळं करा, अलग करा, जोडणे नाही तोडणे. आणि योग म्हणतं की जोडणे आहे. आता आपण त्याच्या उद्दिष्टाकडे वळूया. सेक्युलरिझमचं सांगितलं त्याप्रमाणे या दोन गोष्टींना वेगळं करायचं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, धर्मनिरपेक्षता असली पाहिजे. त्याचा आणखीन एक वेगळा अर्थ भारतात लावला गेला, त्याच्यावरची टिप्पणी मी पुढे वाचून दाखवणार आहे. पण एक गोष्ट नक्की की योग म्हणतं की हा शब्द जोडतो. योग हा युज या धातूपासून बनलेला असं मानलं जातं आणि ते जोडतं. आणि त्याचं लगेच उद्दिष्ट स्पष्ट केलं जातं. योग चित्तवृत्ती निरोधः या 4 धड्याचा शेवटचा जो धडा आहे त्यात कैवल्यपाद असं नाव आहे. आणि केवळ तेच राहतं शिल्लक, म्हणजे अंतिम सत्य राहतं. त्यामुळे वेगळ्या अर्थाने याला योग दर्शन म्हणलं जातं. दर्शन याचा अर्थ अंतिम सत्याचा शोध आणि त्याचं प्रत्यक्ष साक्षात्कार. आणि त्यामुळे चित्तवृत्ती निरोधापासून प्रारंभ होतं ते कैवल्यापर्यंत जाऊन पोहोचणारं असं हे शास्त्र आहे. कारण उद्दिष्ट त्याचं स्वतंत्र आहे. स्वाभाविकच आहे, संपूर्ण राज्याचं किंवा शासनाचं चित्तवृत्ती निरोधाचं उद्दिष्ट काय असू शकत नाही. म्हणून मी पहिल्यापासून म्हणतोय काही संबंधच नाही हो. योगा इज हायली इंडिव्हिज्युअलिस्टिक. संपूर्ण समाजाला म्हणून जर शिकवलेलं असलं, अपरिहार्यता म्हणून जर शिकवलेलं असलं, ग्रुपमध्ये शिकवलेलं असलं, तरी सुद्धा योगा इज हायली इंडिव्हिज्युअलिस्टिक. व्हेअरएज हे जे सेक्युलरिझम आहे हे मात्र सगळ्या राज्य, शासन आणि समाज याच्या संबंधात हे बोलत असतं. हे आपण लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे दोन्हीच्या उद्दिष्टामध्ये सुद्धा सरळ सरळ फरक आहे. राज्य शासन त्यानं भौतिक कल्याण करावं. रिलिजन हा माणसाचा स्वतंत्र मानला गेलेला भाग आहे. त्याची उपासना पद्धती आहे असं मानलं गेलंय. तरी सुद्धा योगाला उपासना पद्धती मात्र कोणी मानत नाही, हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याकडे मग हा सेक्युलरिझम आला कधी? उद्दिष्टानंतरच्या पुढच्या टप्प्याकडे मी वळतो. आपल्याकडे 1972 ला ते स्पष्ट स्वरूपात प्रियांबल मध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये घातलं गेलं. त्याच्या संबंधात 42वी दुरुस्ती आपण सगळ्या वकील मंडळींना माहिती आहे, त्याच्या मी खोलात जात नाही. पण 2 शब्दांमध्ये वर्णन करायचं झालं तर कसा बदल झाला? सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक हे आधी होतं. बदल काय झाला? सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं झालं. 1950 ला ह्याच्या सगळ्या चर्चा होऊन गेल्या होत्या, पण प्रत्यक्षात नेहरूंनी सुद्धा हे उद्योग केला नाही, पण इंदिराजींनी मात्र हा उद्योग केला. 42वी दुरुस्ता करून त्याचे उद्देश काही असो, त्या आणीबाणीच्या आणि त्यावेळेच्या सगळ्या गोष्टींमध्ये जायची आवश्यकता नाही. परंतु आपल्या असं लक्षात येतं की दोन्हीचे उद्दिष्ट सुद्धा वेगळे आहेत. आणि त्यामुळे हा की तो, याचा त्याला अडथळा की त्याचा त्याला अडथळा, कोणी कोणाच्या पायात पाय घालायचं काही गरज नाही, व्यवस्था नाही, आवश्यकता पण नाही असं मला वाटतं. आणि म्हणून दोन्हीचं स्वरूप सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. योगाचं स्वरूप काय आहे? तर त्याला 8 फोल्ड पाथ गिवन बाय पतंजली असं म्हणलं जातं. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 अंग मानली जातात. सेक्युलरिझमचे कोणते अंग आहेत? हे सामाजिक आणि राजकीय तत्वज्ञान आहे. आणि म्हणून योगा हा 8 फोल्ड पाथ ऑफ पतंजली ती स्वतःसाठी आहे. आणि म्हणून त्याच्यात आपण जे आसन शिकतो हे 3ऱ्या पायरीला आहे. त्याच्यानंतर मग प्राणायाम आहे, त्याच्यानंतर मग प्रत्याहार आहे, त्याच्यानंतर मग ज्याला ध्यान धारणा म्हणतात त्याला धारणा असते. आपण जे ध्यान करतो त्याला धारणा म्हणायची पद्धत आहे. त्याच्या संबंधी मी पुढे तपशिलात बोलेन. परंतु हे कुठे स्वरूप आणि ते कुठे स्वरूप? बरं, अलीकडचा अनुभव आणखीन खूप वेगळा आहे. मी गेलो होतो कझाकिस्तानमध्ये.
कझाकिस्तान हा साधारणपणे मुस्लिम देश आहे, रशियाच्या तावडीतून सुटलेला देश आहे. एक 70-80 वर्ष एक डावं तत्वज्ञान रशियामध्ये नांदलं, पुढे चालून तो सगळा देश तुटला आणि कझाकिस्तान त्यातला एक. योगाचा प्रचार करायसाठी म्हणून आम्ही आधीच आमच्या योग विद्या गुरुकुल नाशिकचा एक कार्यकर्ता तिथे पाठवलेला आहे. जाधव असं त्यांचं नाव आहे. साधारण 5-1 वर्षापूर्वी त्यांना तिथे पाठवलं. आज त्या कझाकिस्तानमध्ये 82 योग शिक्षक आहेत आणि जवळजवळ 7व्या वर्गाची योग शिक्षकांची परीक्षा घ्यायसाठी म्हणून मी आणि माझे मित्र आम्ही दोघं जण कझाकिस्तानमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गेले होतो. जी पहिली क्रमांकाची मुलगी आली तिचं नाव तस्लिमा आणि तिच्या वडिलांचं नाव अबू हसन. कार्यक्रम सगळा संपला आणि त्या तस्लिमाचा पहिला नंबर आला म्हणून तिचे वडील मला खास भेटायला आले. मला ते एकांतात घेऊन गेले आणि खूप चांगल्या गोष्टी बोलले आणि सांगितले की आम्हाला भारतात यायची इच्छा आहे, भारत पाहायची इच्छा आहे. तर तिथल्या योगाचं स्वरूप तिथल्या त्यांच्या योग शिक्षकांच्या समोर वर्णन करून सांगत असताना भारतात अशा प्रकारची चर्चा होते, तिथे चर्चा होत नाही. मुसलमान देश आहे. दुसरा अनुभव मी सांगेन, त्याचा तपशील वाचून दाखवणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शिकवलं जातं योग, विशेषतः ध्यानधारणा. कारण तिथल्या तरुणांचं होत असलेलं आपल्या दृष्टीने जे खाली जाणं आहे, तर ते त्यांनाही त्याची चिंता वाटली आणि म्हणून त्या संबंधात काही कुठे स्वतः समजावून घेणं, निरोध करणं, संयम करणं, कंट्रोल करणं असं काही शिकवता येईल का असं त्यांना वाटलं असेल. ऑस्ट्रेलियात आहे, अमेरिकेत तर 100-200 संस्था आहेत. तिथे जाण्यामध्ये अनेकांना धन्यता वाटते आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणामध्ये जगभर योग आपल्याला दिसतो. ते आपल्याला प्रसार झाला. म्हणून व्याप्तीच्या दृष्टीने म्हणाल तर आज जागतिक योग दिनाच्या निमित्तानं क्वचितच असा देश एखादा शिल्लक असेल की जिथे योगाचा अभ्यास होत नाही. परंतु सेक्युलरिझम मात्र सगळ्या देशांमध्ये असेलच असं नाही. मध्य पूर्वेत सेक्युलरिझम नाही आहे, सगळ्या देशांमध्ये असेल असं नाही, पण योगा तिथेही चालतो. मध्य पूर्वेतले विशेषतः सौदी अरेबियाच्या दरबारातले काही चित्र, काही फिल्म्स मधून येत असतात, माझ्या संग्रही आहेत त्या, पण तिथेही ह्या योगाभेगाचा अभ्यास चालतो. आणि त्यामुळे योग हा ऑल परवेडिंग ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे योगाचा अभ्यास नाही तर म्हणजे अगदी आपल्याकडचं उदाहरण देऊया. आपल्यापैकी सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ माहिती. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, इन्व्हर्टेड कॉमाज मी पुन्हा लक्षात आणून देते, तिथेही योग नावाचं एक डिपार्टमेंट आहे. आज त्यांच्याही वतीने काही कार्यक्रम चालू आहेत. आणि त्यामुळे सेक्युलरिझमला कुठे धक्का पोचलाय असं काही कोणाला वाटत नाही. विविध विद्यापीठांमध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट्स योगाच्या संबंधातले आहेत. मला असं म्हणायचंय, जर रिलिजन असता योग, जर धर्म, चुकीनं का होईना शब्द प्रयोग करतात, जर धार्मिक असता योग, तर विद्यापीठांनी त्याची स्वतंत्र डिपार्टमेंट्स काढली नसती. विविध देशांमध्ये हा धर्म, योग नावाचा धर्म लोकांनी आपल्या अंगाशी घेतला नसता. ही स्पष्ट गोष्ट आहे. लोक हुशार आहेत, सावध आहेत आणि त्यामुळे त्याचा विचार करत असताना ज्या पद्धतीने ते चर्चा करतात ते परदेशात गेल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून शिकागोतही मला जायचा योग आला, तिथल्या अनेक मंडळींशी बोलायचा योग आला. काही जन्मानं हिंदू होते, काही जन्मानं ख्रिश्चन होते, या सगळ्या मंडळींशी बोलायचा योग आला. एकदा तर मला पाकिस्तानीच भेटला तिथे चक्क. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करत असताना असं लक्षात आलं की नाही, हे योगा हे काही प्रकरण असल्या धर्मागिरमातलं नाहीये. ऑस्ट्रेलियात ते स्पिरिच्युअल अंग मानलं जातं आणि त्यामुळे स्पिरिट माणसाचं काय आहे ते कसं वृद्धिंगत करता येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे. या ठिकाणाहून एक नवीन आपण फाटा फोडूया. ह्या योगाचं स्वरूप जरा अधिकात अधिक समजून घेत असताना योग हा अष्टांगिक मार्ग आहे मी आपल्याला सांगितलं. आता या ठिकाणी जर योग आहे तर त्याच्यामध्ये मग तरी सुद्धा इथे चर्चेला यायचं काय कारण, तर मग त्याच्यात ओम आहे, त्याच्यात ईश्वराचा उल्लेख आहे, तर हे कसं काय जमावं असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. कझाकिस्तानमध्ये यातला मला कुठलाही अडचण आली नाही, पण तरी देखील मला आपल्याकडेही जवळजवळ जैन, बुद्ध, सांख्य असे 3 दर्शनशास्त्र असे आहेत. चार्वाक चौथं दर्शनशास्त्र की जे परमेश्वराला नाही मानत, त्यांच्या दृष्टीने नाही चालत.
असं मानलं जातं. खोलात शिरल्यावर अजून तिसरंच काहीतरी येईल. पण एक गोष्ट नक्की की जनरली मानलं जातं की हे काय आमच्या देवदेवता आमच्याकडे काही नाहीये. आणि त्यामुळे स्वाभाविकपणानं तरी सुद्धा यातलं मला एक पुस्तक माझ्या आता हातात आहे आणि ते पुस्तक आहे की पातंजली योगसूत्र भगवान बुद्धांच्या दृष्टिकोनातून बुद्ध की परिप्रेक्ष्य में असं एक पुस्तक माझ्या हातात आलं. त्यातला जो एक भाग आहे तो मला वाचून मुद्दाम दाखवायचा आहे. आणि म्हणजे मग योगाचं अधिकात अधिक प्युअर मोस्ट स्वरूप काय आहे हे आपल्या समोर ठेवायचं मला. मी ओम आणि ईश्वर असे 2 शब्द प्रयोग केले आहेत. त्या संबंधामध्ये ईश्वर की विशेषता है पातंजल योग सूत्र बुद्धवाणी की परिप्रेक्ष्य में. लेखक स ना टंडन, विपश्यना विशोधन विन्यास धम्मगिरी इगतपुरी महाराष्ट्र. पान 7 वर त्याचं वर्णन आहे. योग सूत्र के अनुसार ईश्वर एक प्रकार का विशिष्ट पुरुष विशेष ईश्वर है जो सभी प्रकार के विघ्नों क्लेशों कर्म परिणामों विपाक एवं अंतर्हित विक्षेपों आशय से सर्वथा अप्रभावित रहता है. आता इथं पुरुष म्हणजे काय, तर पुरुष आणि प्रकृती अशी 2 तत्व सांख्य दर्शन शास्त्राने दिलेली आहेत जे योगाला जवळ मानलं जातं. सांख्य योग अशी जोडी आहे. आणि पुरुष प्रत्येकात असतो, पुरुषात प्रत्येकात प्रकृती असते. महिलांच्या मध्ये सुद्धा पुरुष आणि प्रकृती असतं. हे स्टेटमेंट आपण कृपया लक्षात ठेवावं. आता याचंच पुढे स्पष्टीकरण ते पुस्तक काय देतं. बुद्ध की शब्दावली में ऐसा पुरुष रहंत कहलाएगा क्योंकि वह भी विघ्नों मतलब किलेस, कर्मों मतलब कम्म, परिणामों विपाक और अंतर्हित निक्षेपों मतलब आशय से अप्रभावित रहता है. यह तथ्य ध्यान देने योग्य है कि बुद्ध के समान पतंजलि भी किसी ऐसे ईश्वर की कल्पना नहीं करते हैं जो संसार का निर्माता हो. पतंजलीचा ईश्वर संसाराचा निर्माण करत नाही अथवा सांसारिक घटनाओं और मानवीय कृत्यों को नियंत्रित करता हो. दोनों ही ईश्वर की शुचिता को महत्व देते हैं न कि उसकी शक्ती को. मला असं वाटतं त्याच्यात ईश्वर अशा अर्थानं आलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ईश्वराची व्याख्या करत असताना पुरुष विशेष ईश्वर हा म्हणजे ज्याला चांगलं ज्ञान झालंय असा जो पोचला त्याला ईश्वर म्हणायची पद्धत त्याच्यात ठेवली आहे. असंच एक आनंद ऋषी नावाचे एक आहेत, त्यांनी पातंजल योग दर्शनावर फार मोठं काम केलंय आणि त्याच्या संबंधामध्ये त्यांनी काही लिहायचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की आनंद ऋषींचं पण ह्या पातंजल योग दर्शनावर जे काही टिपण आहे तर त्याच्याशी मी आपला थोडासा परिचय करून देतो. त्यांचंही म्हणणं असं आहे की मी जो ईश्वर मानतो आहे तो खूप वेगळा आहे हे सांगायसाठीच पतंजलींनी असे विशेष प्रयास केलेले आहेत. आनंद ऋषींचं याच्यावरचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला मुळातून वाचून दाखवतो. योग मार्गावर ईश्वर संकल्पना मानणं आवश्यक असलं तरी अत्यावश्यक अपरिहार्य नाही. निरीश्वरवादी साधकही संप्रज्ञात समाधीत जाऊ शकतो हे सूचित करण्यासाठी ऋषी पतंजलींनी वा असा शब्द दिलाय. वा म्हणजे किंवा. कारण ईश्वर प्रणिधानाध्वा असं पहिल्या पादामध्ये म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये 23व्या नंबरचं एक सूत्र आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून सगळ्यांना एकतर ईश्वराचं स्वरूप मी सुरुवातीला वाचून दाखवलं. पतंजलींना काय म्हणायचंय ते पुरुष विशेष ईश्वर असा पोचलेला अर्हत मनुष्य त्याला ईश्वर त्यांनी म्हटलंय. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात त्यांनी दिलेली आहे. तत्पूर्वी अजून एक परिच्छेद सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो. ऋषी पतंजलींना अभिप्रेत असलेला ईश्वर हा जनसामान्यांचा ईश्वर संकल्पनेवरून फार वेगळा आहे. नवसाला पावणाऱ्या देवाला पतंजली ईश्वर म्हणत नाहीत. भीती आणि लोभ या पोटी सामान्य मनुष्य देवाच्या भजनी लागतो, परंतु ऋषी पतंजलींचा ईश्वर या देवकल्पनेवरून वेगळा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. योगाचा ईश्वर सर्वज्ञ आहे पण निर्माता नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यातही आता पुढचा तिसरा टप्पा. ईश्वर मानलाच पाहिजे का? ईश्वरावर ध्यान केलं पाहिजे का? त्याला शरण गेलं पाहिजे का? नाही. पतंजली स्पष्ट स्वरूपात सांगतात की ज्याला हाही ईश्वर नको, पुरुष विशेष ईश्वर हा तोही नको, मी मटेरियलिस्टिकच आहे, मी भौतिकवादीच आहे, मी सेक्युलरिस्टच आहे अलीकडचा, त्यालाही कव्हर झालाय, त्यालाही कव्हर करायचा प्रयत्न केलाय. ते म्हणतात ईश्वर प्रणिधानाद्वा ईश्वराला शरण गेल्यामुळे संप्रज्ञात समाधीचा लाभ होतो, परंतु
त्याने असं म्हटलंय की त्याच्या ऐवजी दुसरं काही तुम्हाला करता येईल का? त्याला शरण जायच्या ऐवजी ध्यानासाठी विषय दुसरे घेता येतील का? त्याची मी यादी काढली आहे. सगळी आता ती सगळी सूत्र वाचत नाही, पण त्याची जी सूत्र आहेत ती मी सगळ्यांच्या लक्षात आणू शकतो. जवळजवळ 8 ते 9 पर्याय ईश्वर या शब्दाला, ओंकार या शब्दाला पतंजलीनेच दिलेले आहेत. त्याच धड्यात आहेत. पहिलं, गुरुचं चित्र किंवा गुरु, त्याच्यावर ध्यान करा. तेही तुम्हाला कोणी नसेल तर मग आपली प्रिय व्यक्ती, त्याच्यावर ध्यान करा. 77-78 ला नाशिकच्या कारागृहामध्ये केशवराव धोंडगे होते. माधवराव परळकर एक डॉक्टर, मुंबईचे संघ स्वयंसेवक, योगासनं शिकवत होते. योगासनाच्या दिवशी, पहिल्या दिवशी प्रार्थना घेता घेता त्यांनी म्हटलं की चला आता ओंकाराचं किंवा परमेश्वराचं ध्यान करा. केशवराव म्हणाले, मी काय परमेश्वर मानत नाही, मी शेतकरी कामगार पक्षाचा आहे, मला काय मंजूर नाही. मग माधवराव म्हणाले, तुम्हाला प्रिय व्यक्तीचं करा. आता माधवरावांनी कशाच्या आधारावर सांगितलं असेल की प्रिय व्यक्तीचं ध्यान करा? केशवरावांनी आपल्या स्वतःच्या मातुश्रींचं म्हणजे आईचं ध्यान केलं. त्यांच्या डोळ्यातून गळागळा गळागळा पाणी यायला लागलं. माधवराव म्हणाले, तुम्हाला योग फार छान जमेल, कारण पटकन तुम्ही एकाग्र होता. एकाग्र होण्यासाठी तुम्ही एक आलंबन म्हणजे सपोर्ट घेता आहात, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मातुश्रीवर ध्यान केल्या गेल्या, तुम्ही एकाग्र झालात, तुम्हाला योग फार लवकर जमेल. हेतू असा की असं चालू शकतं की तुम्ही एखादी व्यक्ती जी वितरागी आहे ती घेऊ शकता. श्वास हेही तुम्हाला चालेल. श्वास प्रश्वास धारण करणे विशेष पद्धतीनं त्याच्यावरही आहे. त्याच्यावर विपස්සना ही तर खूप एकदम मोस्ट सेक्युलर ज्याला म्हणता येईल, इगतपुरीची अशा प्रकारची आहे. तिथं तर श्वासच आहे. याच ठिकाणी मला गणित सोडवायचे 2 मार्ग, त्याचा उल्लेख करून जायचा आहे पुढे. जर अंतिम सत्यापर्यंत जायचं असेल तर काहीतरी सपोर्ट, आलंबन, ऍझम्पशन केलं पाहिजे. राम, कृष्ण, गुरु, अमुक तमुक हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग जो आहे तो काही अजून करायचं नाही, जे प्रत्यक्षात दिसतं त्याच्यावरच ध्यानापासून सुरुवात करू. जसं माझं शरीर आणि श्वास हे तर सत्य आहे, त्याच्यापासून मी जाईन. श्वासाच्या अलीकडच्या टोकाला मी आहे, श्वासाच्या पलीकडच्या टोकाला जे काही सत्य आहे ते आहे. श्वास इतका आखूड आपोआप होईल का की ज्याच्यामुळे मी त्या अंतिम सत्यापर्यंत जाऊ शकेन? आणि म्हणून विपස්සना अशा प्रकारचं शास्त्र आहे. आजही ते उपलब्ध आहे आणि ते नाशिकच्या पलीकडे इगतपुरीला आहे. कोणाला जायचं असेल तर मी त्याला सहकार्य करू शकतो. मला सांगायचा उद्देश असा की श्वास हा एक दुसरा आहे. नाद सूक्ष्म स्वरूपाचा ओंकारच असला पाहिजे असं नाही. पुन्हा एकदा आपण सेक्युलर दृष्टिकोनातून बघूया. ओंकारच असला पाहिजे असं नाही, कुठलाही नाद चालेल. आणि अलीकडचं शास्त्र सांगतं की ह्या सृष्टीचं अंतिम स्वरूप हे नाद स्वरूप आहे. लहरी आहेत, लहरी, वेव्ज आहेत. भारतातल्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की ह्या लहरींचा ओम सारखा आवाज येतो, त्याला अनाहत नाद असा शब्द प्रयोग दिलाय. समजा आपल्यापैकी कोणी त्या नादापर्यंत पोहोचलं आणि त्याला वाटलं की ओम नाही, दुसरंच काहीतरी मला आवाज येतो, तो घ्या, परवानगी आहे. आणि म्हणून नादाचं सूक्ष्म स्वरूप तुम्ही घेऊ शकता एखादं, असा एक पर्याय पतंजलीनीच दिलेला आहे. नंतर भ्रूमध्यावर, दोन्ही भुवयांच्या मध्ये, तिथे ध्यान करू शकता. तिथे सूक्ष्म ज्योती आहे असं म्हणणं. अभ्यास करणाऱ्यांच्या हे लक्षात येतं की तिथे हळूहळू लाल टिपका किंवा लाल भडक काही प्रकाश असा दिसायला लागतो. पण त्या मार्गाने चालावं लागेल. कितीही तर्क केला तरी साखरेची गोडी खाल्ल्याशिवाय कळत नाही, तसं डोळे झाकून एकदा भ्रूमध्यावर बसल्याशिवाय हे कळणार नाही. वितरागी पुरुष हा एक अल्टरनेटिव्ह आहे. एवढंच नाही तर स्वप्न विरहित झोप, ज्याला ज्ञान आलंबन असं म्हटलं आहे, तेही तुम्ही घेऊ शकता. आवडीचा विषय घेऊ शकता ध्यानासाठी, धारणेसाठी. याच्यातली आवडीची वस्तू घ्यायची कल्पना तर फन्नाटच आहे. इतके पर्याय पतंजलीनेच दिले. नागार्जुन नावाचे एक बौद्ध भिक्खू होते. त्यांच्याकडे एक जण गेले आणि म्हणाले की मला ते काय ध्यान बिन जमत नाही, मन एकाग्र माझं होत नाही, काय करू? त्यामुळे तुला काय प्रिय आहे? त्यामुळे मला काही प्रिय नाही. अहो असं काहीतरी असेल ना. आणि काहीतरी म्हणजे त्याला गाय प्रिय होती आणि तिची गाय प्रिय होती. तर गाय म्हणल्यावर नागार्जुन म्हणाले गायीवर ध्यान कर. आणि नागार्जुनांनी, या बौद्ध भिक्खूंनी, या महात्म्यांनी, या महामानवांनी त्या गायीच्या साह्यानं या समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष ध्यानामध्ये उतरवलं, खोल खोल नेलं. सांकरी गली पिया की. कारण पुढचा प्रवास आहे. धारणेच्या स्टेजलाच फक्त हे आलंबन आहे, सपोर्ट आहे. पुढे काय होतं? देशबंध चित्तस्य धारणा, इतकीच धारणा आहे.
पण त्याच्या पलीकडे तत्र यैक प्रत्येकतानता ध्यानम, त्याच्यावर पुन्हा पुन्हा बसायला लागलात की पुढे सगळंच विरून जातं. जे राहतं ते सत्य असतं. त्याला केवल म्हणा, कुणाला काय म्हणायचं ते म्हणा, कुणी चेतना म्हणेल, कुणी काय नाव द्यायचं असेल ते देईल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की पतंजलींनी स्वतः ईश्वरला, ओमला 8-9 प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. हे या ठिकाणी मला सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आता आपण आणखीन शेवटच्या 2 मुद्द्यांकडे वळून मग मी थांबणार आहे. परिणाम, सेक्युलरिझमचा काय परिणाम आहे आणि ह्या योगाचा काय परिणाम आहे? योगाचा परिणाम शांती आहे. योगाचा परिणाम त्याच्या विविध प्रकारच्या शारीरिक अवस्था चांगल्या होणं आहे. त्याची मनशांती आहे, मानसिक बदल आहेत, आध्यात्मिक बदल आहेत. मी आज ह्या मला विषय मिळाल्यानंतर काही चर्चा केली. तर त्यांना म्हटलं की असं योग केल्यानं काही शक्ती वाढते, त्याचे काही इंडिकेटर्स आणि मोजता येण्यासारखं काही आहे का? तर सध्याचं त्यांनी भारत चीन त्याच्या संबंधात मला सांगितलं की भारताची शक्ती सांग बघूया किती. मग मी त्याला म्हणलं की रणगाड्या आहेत, पायदळ आहे, विमानं आहेत, पाणबुड्या आहेत, बॉम्ब आहेत. हे जसे तुम्ही घटक सांगितले ना, तसंच योगाच्या साह्यानं जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता तेव्हा त्याचेही घटक असेच असतात. मग ते पॅथॉलॉजीचे सगळ्या टेस्ट ह्या त्याच्यामध्ये मोडतातच. ते पल्स रेट असेल, ब्लड असेल, युरिन असेल, लंग्स असेल, हार्ट असेल, स्मार्टनेस असेल, हुशारी असेल, तुमचं एखादी गोष्ट स्मरणशक्ती असेल, असे त्याचे विविध घटक आहेत आणि या प्रत्येकाला इंडिकेटर आहे. नुसतीच माझी योगाची शक्ती किती आणि ते मोज म्हणलं तर तसं नाही. कारण जशी भारताची शक्ती किती म्हणत असताना असे त्याचे घटक सांगावे लागतात, तसं योगाची शक्ती सुद्धा मोजत असताना त्याचे घटक सांगावे लागतात. मला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे, सेक्युलरिझमची कशी इंडिकेटर्स आणि कसं मोजमाप करायचं याच्या संबंधामध्ये अजूनही आमच्याकडे भारतात तर जे काही चालू आहे त्याच्या संबंधात मला एक जे टिपण मिळालं ते मोठं विचित्र आहे. ते मला मुद्दाम आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं पाहिजे, कारण त्याच्या संबंधात छापून येत असतं. भारतामधला सेक्युलरिझम, marked differences with Western practice of secularism is controversial topic in India. Supporters of the Indian concept of secularism claim it respects minorities and pluralism. Critics claim the Indian form of secularism as pseudo-secularism. Supporters state that any attempt to introduce a uniform civil code that is equal laws for every citizen irrespective of his birth, religion would impose majoritarian Hindu sensibilities and ideals. Critics state that India's acceptance of Sharia and religious laws violates the principle of equality before the law. मला असं वाटतं की त्यातल्या तज्ञ मंडळींची ही सेक्युलरिझमची अशी मतं पाहिली की कुठं योगा पुढे नेऊन ठेवता. योगा तेव्हा होता तसाच आजही आहे. 10,000 वर्षापासून चालले. सेक्युलरिझमची जी धिंडवडे निघता आहेत अशा स्वरूपाचे या देशात आणि जगभर, याचं कारण असं की आम्ही त्या सेक्युलरिझमचा सुद्धा नीट धारण करत नाही. आणि त्याचा सेक्युलरिझमचा अंत कुठे आहे? तर अंत असा आहे की एकम सत विप्रा बहुधा वदन्ति, तुझंही खरं माझंही खरं, तो मार्ग आहे. दुसऱ्याचा मार्ग नाहीच असं मानण्याची वृत्ती असू नये. तर सगळे मार्ग आहेत. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. म्हणून धर्मनिरपेक्षता किंवा सर्व धर्म समभाव हे त्यातल्या त्यात थोडेसे बरे शब्द आहेत असं मला वाटतं. पण तरी सुद्धा आमच्याकडे भारतामध्ये पुन्हा एकदा प्रवृत्ती अशी दिसून येते की माझ्या धर्मात लोकाला ओढायचं का, माझा धर्म श्रेष्ठ. आणि विवेकानंदांनी 1893ला 11 जानेवारीला अमेरिकेतच घोषणा केली, जे कोणी स्वतःला असं समजतात माझा धर्म श्रेष्ठ आहे त्यांनी असं समजावं की या परिषदेच्या प्रारंभाला जी सुरुवातीला घंटा मोठा घंटानाद झाला ती या लोकांची मृत्यू घंटा आहे. आणि भारताला सेक्युलरिझम नवा नाही, इथे तो आमच्या रक्तात आहे. किती 33 कोटी तर देवताच आहेत. एवढंच नाही, प्रत्येक कुटुंबाची पुन्हा कुलदेवता वेगळी आहे. त्यामुळे त्याचा विचार आमच्या डोक्यातच येत नाही. सुदैवानं आजचं जे सगळं जग आहे हे सगळं जग भारताची योग पद्धती स्वीकारत आहे. मग ते विद्यापीठ असोत, महाविद्यालय असोत, विविध धर्म संप्रदायाचे लोक असोत. किनवटला आमच्या योगाचे वर्ग चालतात. स्वामी रामदेवजी तिथे वर्ग घ्यायला गेले, तिथला त्यांचा योग शिक्षकाचं नावच अखिल खान आहे. त्याला नाही अडचण वाटत. पंडित देहलवी आहेत, एक मौला आहेत,
आसामच्या एका संगमामध्ये माझी त्यांची भेट झाली. त्यांना दिला होता भारतीय तत्वज्ञान विषय बोलायला. त्यांनी भाषणाची सुरुवातच केली. मौलवी, टिपिकल मौलवी, ती वरची काळी फरची टोपी, खाली लांब लचक दाढी, त्यांची सुरुवातच त्यांनी अशी केली, भारतीय तत्वज्ञान अगर समझ लेना है तो यहाँ की हवा सूंघो और गंगा की लहरें देखो. हा त्यांचा प्रारंभ होता. त्याच्यानंतर आमची मैत्री झाली, आमचा संपर्क सतत असतो, आमचं चॅटिंग चालू असतं. सांगायचा हेतू असा, योग हा जीवनाला सर्वांग व्यापून टाकणारी अशी पद्धती भारतात विकसित झाली. जग त्याचा स्वीकार करत आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आपण हे बघतो आहोत की संपूर्ण जगानं योगाचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून सेक्युलरिझम ज्या देशात मानली त्याची अडचण नाही, अशी अडचण नसलेल्या देशांमध्ये योग आहे. अडचण ज्यांनी निर्माण करायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी एका फक्त गोष्टीचा उल्लेख करून मी थांबणार आहे. आज सकाळी डॉक्टर महेंद्रकर यांचं भाषण मी 8 वाजता ऐकत होतो आणि त्यांनी एक मजा केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की आता एक सेक्युलर योगा असा मी तुम्हाला सांगतो, आणि म्हणून त्याच्यात काही संदर्भ त्यांनी दिले. तर चला हरकत नाही, योगा सेक्युलर तर सेक्युलर. आमच्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, आपण सगळे सभ्य लोक आहात म्हणून त्यातलं सौम्य स्वरूप वापरतो. पादा पण नांदा असा शब्द प्रयोग आहे. आणि म्हणून हा संदर्भ लक्षात येऊन समजा सेक्युलर योगा निघाला, कारण तशी योगाचे आणि ध्यानाचे खूप प्रकार आहेत. कारण आलंबनात जर फरक असेल तर फरक पडतो. स्कूल असतं ते, त्याला स्कूल म्हणायची पद्धत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती. आणि इतक्या प्रकारानं योग केला जातो, इतकी आसनं, इतक्या प्रक्रिया आहेत, सगळं करायची आवश्यकता नसते. तत्प्रतिषेधार्थ एकम तत्वम अभ्यासः, एक लाईन धरा. आणि म्हणून मी माझ्या भाषणाचा शेवट असं करीन की एकाच ठिकाणी 30 फूट खोदल्यामुळे पाणी लागू शकतं, 5 ठिकाणी 6-6 फूट खोदल्यानं पाणी लागत नाही. आणि त्यामुळे योगामध्ये शिरत असताना कुठली एक लाईन धरून जर आम्ही कामाला लागलो तर त्यातल्या काही अचिव्हमेंट्स, काही उपलब्धी आम्हाला मिळू शकतात. सेक्युलरिझम हे तत्व भारतात मुरलेलं आहे, नसानसात आहे. नवीन कुणी फार शिकवायची आवश्यकता नाही. पण सेक्युलरिझमच्या नावाखाली भारतात जे उत्पन्न झालं आहे, तेथे नाकारायची जी पद्धत आहे तिच्या संबंधात आता काही कॉमेंट न केलेली बरी. काही लोक या संबंधात जर कोणी विचार करत असतील की सेक्युलरिझम मध्ये हे कसं चालेल, तर त्यांना तसा विचार करू द्या. लक्षावधी करोडो पृथ्वीच्या पाठीवर आज एवढं मोठं पृथ्वीभराचं संकट कोरोना आल्यानंतर सुद्धा जर लोकांना कोरोनाची आठवण येत असेल आणि त्याचा जर योगा हे उत्तर बऱ्यापैकी असेल, तर आपण याचा विचार केला पाहिजे की या परीक्षामध्ये जे कोणी असे विचार करत असतील की सेक्युलरिस्ट देशामध्ये हे चालायचं नाही, असा विचार करत असतील, तर त्यांना आपण थोडंसं बाजूला ठेवूया. जग स्वीकार करत आहे. सगळ्यात मोठ्या समूहाला घेऊन आपण मोठं कल्याण होऊ शकतं. भारतावर ही जबाबदारी आहे, कारण भारताची ही जगाला देणगी आहे. भारताची ही जगाला असणारी देणगी आज आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू आणि कुठल्याही प्रकारचा मनात किंतु परंतु न ठेवता आस्तिक नास्तिक, सेक्युलर नॉन सेक्युलर या सगळ्या मंडळींच्या पर्यंत आपण पोहोचूया, त्याचं कल्याण करूया. असं जगाच्या कल्याणाची बुद्धी आपणा सगळ्यांना तो पुरुष विशेष ईश्वर सर्वज्ञानी देवो, तो सृष्टीचा निर्माण करता नाही पण तरी आम्हाला ज्ञान मात्र देतो, योग शिकवतो, त्याला मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. शांती शांती शांती. कार्यक्रमाचा सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग म्हणजेच आभार प्रदर्शन, आणि तो माझ्याकडे सोपवला त्याबद्दल विदत लीगल यांना धन्यवाद. सर्वप्रथम मी आभार मानते आपल्या पहिल्या पुष्पाचे वक्ते डॉक्टर रमेशजी माधवराव पांडव यांचे, ज्यांनी आपल्या अत्यंत बिझी स्केड्यूल मधून वेळ काढून आपल्या विनंतीस मान देऊन योग आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर अतिशय सुंदर असे व्याख्यान दिले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्री अंबादास जोशी सर, तसेच न्यू लॉ कॉलेजचे निवृत्त प्राचार्य श्री नारायणजी राजाध्यक्ष सर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ डॉक्टर उदय प्रकाश वारंजेकर सर यांनी आपल्याला अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार. आणि शेवटी सर्वात महत्वाचे आणि शेवटचे आपले प्रेक्षक, ज्यांनी इतक्या मोठ्या संख्येत उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांनाही विशेष आभार. आणि याचबरोबरच मी हे व्याख्यान इथेच संपन्न होतं असे मी घोषित करते. धन्यवाद.